हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 18. विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेषोन्य संप्रज्ञात समाधीमधील विभाव मिळेनासे झाले. त्यांना विराम दिला गेला असं पुन्हा पुन्हा अभ्यासपूर्वक प्रत्ययाला येऊ लागलं की संस्कार तेवढेच शिल्लक राहतात. याला अन्य दुसरी म्हणजे असंप्रज्ञात समाधी म्हणतात. सूत्र क्रमांक 17 मध्ये आपण संप्रज्ञात समाधी पाहिली. येथे अस्मी हा विशुद्ध होऊन अस्तित्वात असतो. या समाधी प्रसादात अस्मी आणि तो परम पुरुष किंवा ध्यानाची धारणा या दोनच गोष्टी शिल्लक उरतात. याचा अर्थ द्वैत शिल्लक राहते. हा विशुद्ध भावही आता नष्ट करायचा आहे. विशुद्धाच्याही पलीकडे जायचं आहे. अस्मी आणि परमात्मा हे द्वैत आता नाहीसं करायचं आहे. अद्वैत साधायचं आहे. अस्मी द्वैत त्या परमात्म्यात अद्वैतात झोकून द्यायचं आहे. एकरूप एकजीव व्हायचं आहे. म्हणजे दुसरी समाधी असंप्रज्ञात साधते. संप्रज्ञात समाधीचा संबंध मनाशी, मनाच्या माध्यमातून काहीतरी भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी असतो. त्यासाठी सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मिता असे 4 प्रकार असतात. ज्यात ज्ञान प्राप्त होत नाही तर मीपणा मिटला, संपला की ज्ञानाचीही तृष्णा राहत नाही. एक प्रकारे द्वैतच संपून जाते आणि ज्ञान प्राप्तीचीही तृष्णा राहत नाही. अशा प्रकारच्या समाधीला असंप्रज्ञात असे म्हणतात. अस्मी हा संस्कार संप्रज्ञात समाधीकडे शिल्लक असतो. तो अथक परिश्रमाने नष्ट करायचा आहे. चित्ताच्या वृत्ती निरोध करून संप्रज्ञात समाधी साधली. आता सूक्ष्मातिसूक्ष्म चित्तवृत्तींचे आलंबन धारणा करून उरलेल्या क्षीण चित्तवृत्तीसुद्धा नष्ट करायच्या आहेत. अस्मीचा प्रत्यय शिल्लक आहे तो घालवायचा आहे. अस्मी केवळ श्वासापुरता, संस्कारापुरता शिल्लक ठेवायचा आहे. स्वतःला पूर्ण विसरायचं आहे. केवळ नाईलाज म्हणून श्वसन तेवढेच चालू राहील. वृत्ती संस्कारापुरत्याच शिल्लक राहतील. म्हणजे त्या निष्प्रभ झालेल्या असतील. त्यांचा प्रभाव शून्य झालेला असेल. स्वतःला विसरायचं, त्या आत्म्यात झोकून द्यायचं. अस्मी ही भावनाच नाहीशी करायची. म्हणजे आत्मसमर्पण होईल. आता अस्मी भावना गेल्यामुळे केवळ आत्माच शिल्लक राहील. द्वैत अद्वैत होईल. म्हणजे असंप्रज्ञात समाधी प्रसाद प्राप्त होईल. आत्मसमर्पण झालं तरी आत्मविलिनीकरण न झाल्यामुळे, तसेच या जन्मीचे भोग भोगणे शिल्लक शिल्लक असल्यामुळे आपण यथाअवकाश समाधीमधून बाहेर येऊन पुन्हा पूर्व पदावर येऊ. चित्रकार प्रथम तर्काने डोळ्यासमोर चित्र आणतो. ही झाली सवितर्क अवस्था. त्यावर विचार पक्का झाला की तो कोऱ्या कागदावर पेन्सिलने चित्र रेखाटतो. आराखडा पक्का तयार करतो. ही झाली सविचार अवस्था. कागदावर पेन्सिलीने आराखडा तयार झालेला पाहून त्याला मनाजोगते चित्र तयार होणार याचा आनंद होतो. ही झाली सानंद अवस्था. या आनंदाच्या भरात तो त्यात रंग भरतो. त्यात तो इतका तल्लीन होतो की तो आणि ते चित्र एवढीच भावना त्याच्याजवळ शिल्लक राहते. ही झाली संप्रज्ञात समाधी. यानंतर तो त्या चित्रात स्वतःला हरवतो. तो चित्रमय होतो. त्या चित्रात घर किंवा झोपडी काढलेली असेल आणि त्या चित्रकाराला विचारले की यात कोण राहतो,
तर तो उत्तर देईल की मीच राहतो. अशा प्रकारे तो ते चित्र जपतो. ही झाली असंप्रज्ञात समाधी. हरिओम.